नमस्कार मंडळी, मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया। आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं चुलीवरचं मटण, तेही गावरान पद्धतीने एकदम झणझणीत असं सुक्खं मटण, त्याचबरोबर झणझणीत असा रस्सा कसा बनवायचा हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। त्याचबरोबर आज मी हे चुलीवर बनवलेलं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर आता मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी चुलीवर पहिल्यांदा एक पातेलं ठेवलेलं आहे। चुलीवर कधी पण पातेल ठेवत असाल तर त्याला ते काळं होतं, म्हणून थोडीशी माती लावायची, म्हणजे ते जास्त काळं होत नाही। आता यामध्ये अंदाजे मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे, त्यापेक्षा थोडं जास्तच असेल। त्याचबरोबर 1 चमचा जिरे घालायचं। हे मी गावरान पद्धतीने मटण बनवत आहे। त्याचबरोबर 2 मोठे आकाराचे कांदे मी इथं बारीक चिरून घेतले होते, त्यामधला मी 3/4 भाग यामध्ये घातलेला आहे। थोडासा अर्धी वाटी कांदा शिल्लक ठेवलेला आहे, सुक्खं जेव्हा आपण बनवू त्यावेळी ते वापरणार आहोत। इथे जर मध्यम आकाराचे तुमचे कांदे असतील तर इथे तुम्ही 3 वापरा। कांदा व्यवस्थित भाजत आहे तोपर्यंत आपण मटणाला हळद व मीठ लावून घेऊया। इथे मी मटण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे हळद घालायची, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे हळदीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, म्हणजे जो आपला रस्सा निघतो ना तो घटसर असा निघतो, अजिबात असं पातळ रस्सा निघत नाही। त्याचबरोबर मीठ व हळदीचे प्रमाण व्यवस्थित असेल तर त्याला वाफेवर पाणी चांगलं सुटतं व मटण लगेच शिजतं। इथे आता हळद व मीठ मटणाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आता इथे आपल्याला कांदाही व्यवस्थित असा भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण हळद मीठ लावलेलं मटण यामध्ये घालूयात। अंदाजे हे ऍक्च्युली 1.5 किलो मटण आहे, त्या अंदाजाने मी सगळे साहित्य वापरलेले आहे। वजनी प्रमाणानुसार हे एक्झॅक्ट 1.5 किलो मटण आहे। आता आपण हे सगळे जे मटण आहे ना ते सगळं आपण तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं। 1-2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं। मटणाला सगळ्या बाजूंनी तेल व्यवस्थित लागेल या पद्धतीने व्यवस्थित असं परतून घ्यायचं। व्यवस्थित असं परतून झालं की आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून त्याला वाफ काढून घ्यायची आहे। कधीही तेलावर परतल्यावर लगेच त्यामध्ये पाणी घालायचं नाही, नाहीतरी मटण लवकर शिजत नाही व त्याला चव ही अजिबात येत नाही, किंवा त्याचा जो आळणी रस्सा असतो तोही व्यवस्थित निघत नाही। त्यासाठी 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं। आता यावर आपल्याला झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची आहे व झाकण ठेवल्यानंतर झाकणावर पाणी ओतायचं, म्हणजे खाली मटणाला व्यवस्थित असं पाणी सुटतं व ते अजिबात असं करपलं जात नाही व त्याला व्यवस्थित पाणी सुटल्यामुळे त्याची चव जास्त चांगली, जी गावाकडची चव असते ती खूप छान अशी येते। चुलीवर मटण केल्यावर ते चवीला खूप अप्रतिम लागतं। गावाकडची जी झणझणीत चव असते ती या मटणाला येते, कारण की त्याचा जो स्मोकीपणा आहे मटणाचा तो छान असा मटणामध्ये उतरतो। चुलीवरचा जो स्मोकीपणा मटणामध्ये उतरल्यामुळे ते चवीला वेगळं लागतं। कधीही आपण गॅसवर करतो व चुलीवर करतो, या मटणामध्ये असू दे किंवा चिकनमध्ये खूप छान, किंवा कोणत्याही जेवणामध्ये खूप वेगळी अशी चव जाणवते। आता मटणाला व्यवस्थित पाणी सुटलं होतं, मी 15 मिनिटं वाफ काढून घेतली होती। याला व्यवस्थित असं पाणी सुटलं 15 मिनिटानंतर। मग यामध्ये मी जे ताटावर ठेवलेलं जे गरम झालेलं पाणी आहे तेच यामध्ये ओतून घेतलेलं आहे। आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व परत आपल्याला झाकण ठेवून ताटावर पाणी ठेवून घ्यायचं, म्हणजे मटणामधले आतले पातेल्यातले पाणी जास्त आटत नाही व व्यवस्थित असं आपलं मटण शिजलं जातं। त्याचबरोबर लवकर मटण शिजायलाही मदत होते।
आज मी माझ्या सगळ्या व्ह्यूअर्ससाठी चुलीवरचं मटण घेऊन आलेले आहे, एकदम गावरान पद्धतीने झणझणीत असं. त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच आजचा हा माझा प्रयत्न कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की सांगा. एक 40 ते 45 मिनिटानंतर माझं मटण व्यवस्थित शिजलेलं आहे, ते मी आता चेक करून घेते. मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो चिकनच्या कंपॅरेटिव्ह. जर गावरान चिकन असेल त्यालाही वेळ लागतो, पण जर बॉयलर चिकन असेल तर एका वाफेमध्ये ते शिजलं जातं. आता मी परत एकदा चेक करते मटण शिजलं आहे का. हे व्यवस्थित असं आपलं आता मटण शिजलेलं आहे. मला मटण शिजण्यासाठी बरोबर 45 मिनिटं लागलेली आहेत. हे बघा, या पद्धतीने आपलं मटण व्यवस्थित असं शिजलेलं आहे, ते चेक करून घ्यायचं. आता मी याचा मसाला बनवून घेते. या मटणाचा मसाला मी एकदम गावरान पद्धतीने करणार आहे. इथे मी 3 मोठे कांदे स्लाइसमध्ये चिरून घेतलेले आहेत. आता ते आपण परतून घ्यायचं. जेव्हा मटणासाठी मसाला बनवतो कांद्याचा, तेव्हा कांदा पूर्णपणे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. जर तुम्ही इथे कांदा थोडासा जरी कच्चा किंवा ठेवला ना तर मटणाला व्यवस्थित अशी चव येत नाही. या पद्धतीने लालसर होईपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे. आता तो कांद्यामध्ये आपल्याला मी इथे 2 मोठ्या कुड्या लसणाच्या, त्याचबरोबर 2 इंच आलं घेतलेलं आहे, तेही आता यामध्ये घातलेलं आहे. सुरुवातीलाच कांद्याबरोबर घालायचं नाही, नाहीतर लसूण खूप करपला जातो. आता आलं व लसूण ही व्यवस्थित भाजून झालं की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे व यामध्ये आपल्याला उरलेले मसाले भाजून घ्यायचे आहेत. आजचे हे सगळे प्रमाण मी 1.5 किलोच्या मटणाचे सांगितलेले आहेत. इथे मी मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. जर तुम्ही मध्यम आकाराचे घेणार असाल तर इथे 4 ते 5 कांदे घ्या. मी इथे मध्यम आकाराचे घेतलेत, मोठे घेतलेत, त्यामुळे इथे मी 3 वापरलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे स्लाइसमध्ये चिरून, तेही आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला हे भाजून घ्यायचं. खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही. आता खोबरं थोडंफार लालसर व्हायला लागलं किंवा थोडंफार भाजायला लागलं की आपल्याला यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत. इथे मी दालचिनीचे 3 तुकडे, त्याचबरोबर 1 स्टारफूल घेतलेला आहे, 1 मोठी वेलची, त्याचबरोबर 6 ते 7 मिठे लवंगा घेतलेला आहेत, 2 तमालपत्र, त्याचबरोबर इथे आपल्याला 4 मिरे यामध्ये घालायचे आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीचं तिखट आवडतं त्या पद्धतीने तिखटाचं प्रमाण, मिऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी धने घेतलेला आहे. मी धन्याची पूड कधीही मटणामध्ये वापरत नाही, अखंड धने वापरते. त्याचबरोबर इथे 2 मोठे चमचे मी जिरे घेतलेले आहेत. या पद्धतीने ताजा मसाला केला गरम मसालाचा की आपल्याला खूप छान असं चव येते मटणाला. किंवा कोणतीही नॉनव्हेजचा जेव्हा आपण पदार्थ करत असतो तेव्हा अखंड धने मसाल्यामध्ये वापरायचे, म्हणजे त्याला चव खूप छान येते. त्याचबरोबर 2 मोठे चमचे इथे मी तीळ घेतलेले आहेत. तीळ उरलेला मसाला भाजला की शेवटी घालायचा, कारण की तीळ लगेच भाजले जातात. जर सुरुवातीला घातले तर ते करपतील. आता इथे माझा मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता तोही मसाला आपण काढून घेऊयात व आपल्याला कांदा व हा आपण जो खडा मसाला भाजलेला आहे तो एकत्रितपणे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. आता मी मसाला बारीक करून घेतलेला आहे. आता आपण सुक्याला फोडणी देऊया. त्यासाठी जो मसाला लागणार आहे सुक्यासाठी व रस्सा आमटीसाठी, तो एकत्र मसाला मी बनवून घेणार आहे. त्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतले. त्यामध्ये जो आपण सुरुवातीला कांदा ठेवला होता तो यामध्ये घालायचा. कांदा व्यवस्थित असा भाजून झाला की आपल्याला यामध्ये मिक्सरला बारीक करून घेतलेला सगळा मसाला यामध्ये घालायचा आहे व मसाला घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं. आता 2 ते 3 मिनिटं मसाला परतला की यामध्ये 1 चमचा हळद,
त्याचबरोबर कांदा लसूण मसाला आता घालायचा आहे। इथे मी 3 चमचे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे। तुमचा कांदा लसूण मसाला कितपत तिखट आहे या अंदाजाने तुम्ही तो वापरा, ज्या पद्धतीने तुम्हाला तिखट लागतं त्या पद्धतीने। मी इथे कोणताही कलर येण्यासाठी काश्मीरी पावडर वापरत नाही, कारण की माझा कांदा लसूण मसाला व्यवस्थित असा त्याला कलर येतो। त्याचबरोबर त्यामुळे मी इथे कोणताही कलर येण्यासाठी काश्मीरी लाल पावडर वापरत नाही। जर तुमच्या कांदा लसूण मसाल्याला व्यवस्थित कलर नसेल तर तुम्ही इथे एखादा चमचा बेडगी लाल पावडर वापरू शकता कलर येण्यासाठी। आता मसाला तेल सुटोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता इथे मसाला व्यवस्थित भाजून झाला की मी चवीसाठी फक्त थोडासा अर्धा चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे। आता तोही व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित तेल सुटोपर्यंत मसाला भाजून घ्यायचा। मसाला व कांदा लसूण मसाला व्यवस्थित भाजून झाला की यामध्ये कोथिंबीर घालायची व व्यवस्थित तीही परतून घ्यायची। म्हणजे हा जेव्हा आपण आमटीमध्ये मसाला घालतो तेव्हा कोथिंबीरचा खूप छान असा कट आपल्या आमटीला किंवा रश्श्याला येतो। आता इथे यामध्ये मसाल्याला चव येण्यासाठी आपण सेपरेट पाणी गरम न वापरता इथे जो आपला रश्श्यातला पाणी असतं ते इथे वापरायचं। म्हणजे काय होतं, त्या मसाल्यामध्येही खूप छान अशी मटणाची टेस्ट उतरते। इथे तुम्ही थोडंसं मीठही वापरू शकता। मी थोडासा मसाला बारीक करताना मीठ वापरलं होतं, त्यामुळे इथे मी मीठ मसाल्यामध्ये वापरत नाही। मीठ वापरताना जपून वापरायचं, कारण की आपण मटण शिजवतानाही मीठ वापरलेलं आहे। आता यामधला मी आमटीसाठीचा मसाला बाजूला काढून घेते व याच कढईमध्ये आता मी सुक्खं मटण आहे शिजवून घेतलेलं ते यामध्ये घालते। मटण घातल्यानंतर हे व्यवस्थित मसाल्याला लावून परतून घ्यायचं आहे। झणझणीत असं आपलं गावरान सुक्क असं मटण तयार झालेलं आहे। त्याला कलर ही खूप सुंदर आलेला आहे। जर तुम्ही कांदा लसूण मसाला घरी बनवलेला साठवणीचा व्यवस्थित केला असेल तर मटणाला खूप छान अशी चव येते। त्याचबरोबर कलर ही खूप अप्रतिम येतो। इथे बघा मस्त असं झणझणीत असं तोंडाला पाणी सुटेल या पद्धतीने एकात दुसरी भाकरी जास्तच खाल या पद्धतीचं आपलं मटण तयार झालेलं आहे। आता वरून मी थोडीशी कोथिंबीर पसरून घेते। त्याचबरोबर 5 मिनिटं याला वाफ काढून घेते। आता आपलं हे सुक्खं तयार झालेलं आहे। आता आपण रस्सा बनवून घेऊया। त्यासाठी ज्या पातेल्यामध्ये मी मटण शिजवलेलं होतं त्याच पातेल्यामध्ये मी हा रस्सा गरम करून घेते व यामध्ये आपल्याला जे आपण काढून ठेवलेला मसाला तयार बनवून घेतला होता तो यामध्ये ऍड करायचा। आता हे बघा कलर कसला अप्रतिम आलेला आहे। आता याला उकळी काढायची व 5 ते 7 मिनिटं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे जो मसाला आहे व जो आपला आणि रस्सा आहे तो एकत्र येऊन छान असा आपला कट तसेच मटणाचा रस्सा तयार होतो। हे बघा सुंदर असा कट आलेला आहे। कोथिंबीरचा कलरही अजिबात चेंज झालेला नाही। त्याचबरोबर कट ही अप्रतिम आलेला आहे। या पद्धतीने चुलीवरचं मस्त असं झणझणीत सुक्क, त्याचबरोबर झणझणीत अशी आपली आमटी किंवा कट रस्सा म्हणतात हे छान असं तयार झालेलं आहे। आता आपण ते सर्व करून घेऊया। आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशा झणझणीत आणि मस्त रेसिपी सोबत, त्याचबरोबर नवनवीन ब्लॉग सोबत। धन्यवाद।